यांचे त्याचबरोबर आमचे सर्व नेते यांचे मी आभार व्यक्त करते. आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता असं वाटतं की मला पुन्हा संधी मिळाली तर मी वेगळ्या मुद्द्यांवर घेऊन काम करणार आहे. जसं की आत्ता सध्या पर्यावरणाच्या समस्या आहेत, पाण्याचा प्रश्न आहे किंवा प्लास्टिक निर्मूलन आहे, अशा वेगळे प्रश्न घेऊन मग जर मला संधी दिली लोकांनी तर अशा वेगळ्या प्रश्नांना घेऊन पायाभूत सुविधा तर आहेतच, ते आपण करतच राहतो, पण ह्या वेगळ्या प्रश्नांना घेऊन मी काम करण्याची माझी इच्छा आहे. काय रणनीती असेल या निवडणुकीमध्ये तुमची? रणनीती म्हणजे आता भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे देशातला आणि त्यामुळे ह्या पक्षातून अनेक सगळीच विकास कामं साहेबांच्या मार्फत भाजप पक्षामधूनच झालेली आहेत. अगदी केंद्रापासून अगदी गाव पातळीवरती भाजप आहे आणि त्यामुळे बरीचशी विकास कामं झालेली आहेत. आणि त्यामुळे रणनीती म्हणण्यापेक्षा आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत, लाडकी बहीणसारख्या योजना आहेत, या योजना आमच्या पक्षाला पूरक आहेत. त्यामुळे ह्या पक्षाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे आता त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आमचं म्हणणं लोकांपर्यंत मांडणं एवढंच एक आमच्यापर्यंत एक काम राहिलेलं आहे. बाकी डोर टू डोर आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लोकांचे आशीर्वाद तर आम्हाला घ्यायचेच आहेत डोर टू डोर जाऊन. तुम्हाला लाडक्या बहिणीचा विरोधी फायदा होईल? पक्षाचा उमेदवार तुम्हाला आव्हान वाटतो का? नाही, अजिबात नाही. आव्हान हे स्वतः निर्माण करायचं. स्वतः मी मुळात प्रश्न हा आहे की विरोधी पक्षाकडे अद्याप उमेदवारच मिळाला नाही. नांदगाव पंचायत मतदारसंघामध्ये नांदगाव पंचायत समिती ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे, आपली बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल काय प्रतिक्रिया? चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. सगळ्यांनाच आनंद वाटेल, सगळ्यांचा वेळ वाचेल, लोकांचे कष्ट वाचतील आणि त्यामुळे जर बिनविरोध झाली तर सगळ्यांचे आभारच आहेत. येत्या काळात कणकवली पंचायत समितीचं जे सभापतीपद आहे ते प्रवर्गासाठी राखीव आहे. यापूर्वी तुम्ही पंचायत समितीमध्ये काम केलं आहे. भविष्यात तुम्हाला भाजपाकडून सभापतीपदाची संधी मिळण्याची एक शक्यता आहे. तर त्या अनुषंगाने आपण मतदारसंघाचा तुमच्या प्रभागाचा त्याचबरोबर कणकवली तालुक्यातील जे आता तुम्ही सांगलात नवीन मुद्दे मांडणार आहे, तर त्या व्यतिरिक्त एक महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आपली काय, कारण तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने काय भूमिका असेल? बरोबर. आता हे आरक्षण आहे ते महिलांसाठी, महिला प्रतिनिधित्व आहे आपल्या पंचायत समितीला आणि त्यामुळे निश्चितच महिलांचे जे मुद्दे आहेत, वेगळे मुद्दे असतील. आता विकास कामाचे मुद्दे तर आहेत, सक्षमीकरणचा मुद्दा आहे आणि विशेष करून महिलांना सुरक्षा कशी मिळेल या दृष्टीने या अनुषंगाने प्रयत्न केले जातात.